नाशिकच्या देवळालीमध्ये बॅलेट युनिटच्या मतदान यंत्रात बिघाड झाले। बॅलेट युनिट इनव्हॅलिड असल्याची माहिती मिळते। तब्बल 20 मिनिटे मतदानासाठी त्या ठिकाणी उशीर झालेला आहे। नाशिकच्या देवळालीतला हा संपूर्ण प्रकार आहे। नाशिकच्या देवळालीतील बॅलेट युनिटच्या मतदान यंत्रामध्ये अखेर बिघाड झाली आहे। बॅलेट युनिट इनव्हॅलिड असल्याची माहिती मिळते आहे, तर तब्बल 20 मिनिटे मतदानासाठी त्या ठिकाणी उशीर झाला आहे। तर मतदानासाठी तब्बल 20 मिनिटं उशीर झाला आहे। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे। मतदान प्रक्रिया सुरू आहे। मतदानाला सुरुवात झाली, मात्र नाशिकच्या देवळालीमध्ये बॅलेट युनिटच्या मतदान यंत्रामध्ये बिघाड झालेली आहे। बॅलेट युनिट ही इनव्हॅलिड असल्याची माहिती मिळते, तर तब्बल 20 मिनिटे मतदानासाठी त्या ठिकाणी उशीर झालेला आहे। नाशिकच्या देवळालीमधील हा संपूर्ण प्रकार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी नाशिकहून महेश महाले आपल्यासोबत जोडलेले आहेत। महेश, नाशिकच्या देवळाली या मतदारसंघात बॅलेट युनिटच्या मतदान यंत्रात बिघाड झाल्याचा प्रकार समोर आला आणि त्या ठिकाणी या बिघाडीमुळे, या तांत्रिक अडचणीमुळे तब्बल 20 मिनिटे मतदानासाठी उशीर होतोय। काय या संदर्भात सविस्तर माहिती? अगदी खरं आहे, कारण खरं बघितलं गेलं तर नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र 164 मधील हा सगळा प्रकार आहे। या ठिकाणी तब्बल 20 मिनिटे हे मतदानासाठी उशीर झालेला आहे। बॅलेट युनिट मधील मतदान यंत्रात बिघाड झालेली होते। ते युनिटच संबंधित अधिकाऱ्यांच्या समोर हे इनव्हॅलिड दाखवण्यात आले। त्यामुळे मतदार राजांना खरं तर प्रतीक्षा करावी लागली। सकाळी 7ची मतदानाची वेळ असताना देखील तब्बल 20 मिनिटे हा सगळा प्रकार सुरू असल्यानं मतदार राजा खरं तर खोळंबून उभे राहिले होते आणि एकूणच मतदान यंत्रातील बिघाडीमुळे खरं तर मतदार राजांना प्रतीक्षा करावी लागली आणि हा सगळा प्रकार नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र 164 मधील प्रकार आहे। आणि यानंतर मतदान बॅलेट युनिट बदलण्यात आले। यानंतर मतदानाची प्रक्रिया आहे ते आता सुरू झालेली आहे। नक्कीच महेश, याबाबतचे वेळोवेळी ताजे अपडेट आपल्याकडे घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।